गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. नेक्स्ट टाईम आपण बघितलं अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. त्यामध्ये आपण त्याचं बघितलं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि त्याचे एक्झाम्पल. त्याच्या एक्झाम्पलचे आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली. त्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पलचं केमिकल नेम, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, युजेस अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन, जे पण मार्केटमध्ये कोणते अवेलेबल असतात अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्ट, आपण त्याचे पूर्ण इन्फॉर्मेशन, त्याचे एक्झाम्पल बघितले. तर आज आपण सुरुवात करणार न्यू चॅप्टर, इंट्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक कंपाऊंड? द कंपाऊंड विच मेनली कंटेन कार्बन ॲटम अँड कंबाईन विथ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर अँड द हॅलोजन by covalent bond are known as organic compound. Simple, organic compound means compound containing carbon atom and combine with हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. ज्या पण कंपाऊंडमध्ये तुमचं कार्बन ॲटम कंबाईन असतो त्याच्यासोबत तुमच्या हायड्रोजन ॲटम, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, आणि तो कोव्हॅलेंटली बॉन्ड फॉर्म करतो, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग त्यानंतर आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड क्लासिफाय into two class. One is aliphatic compound and another is cyclic compound. First आपण बघूया aliphatic compound. Aliphatic compound means जे पण तुमचे ओपन चेन कंपाऊंड आहे. ओपन चेन कंपाऊंड मीन्स तुमचं फॉर एक्झाम्पल अल्केन झालं, अल्किन झालं. दिस टू एक्झाम्पल आर ओपन चेन कंपाऊंड. ओपन चेन कंपाऊंडमध्ये फर्दर टू क्लास. वन इज द सॅच्युरेटेड अँड अनदर इज द अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये सॅच्युरेटेड मीन्स तुमचं वन बॉन्ड, सिंगल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड किंवा सिंगल बॉन्ड कंटेनिंग स्ट्रक्चर, आपण त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड. फॉर एक्झाम्पल अल्केन. अल्केनमध्ये तुमचं प्रोपेन, ब्युटेन, हे काय झालं तुमचं सॅच्युरेटेड कंपाऊंड. नेक्स्ट अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये टू टाईप्स. वन इज अ अल्किन अँड अनदर इज अल्काइन. Alkene means double bond containing structure is called as alkene, and alkyne means triple bond containing structure, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन कंटेनिंग ॲटम्स इज कॉल्ड ॲज अ अल्काइन्स. अल्किनचं एक्झाम्पल बघूया आपण. प्रोपिन. प्रोपिन मीन्स टू बॉन्ड containing structure is called as a propene. And next is a alkyne. Alkyne means propine suffix लास्टला सफिक्स असतं का YNE मीन्स तुमचं अल्काईन झालं. त्यानंतर बघूया आपण सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक कंपाऊंड मीन्स तुमचं रिंग स्ट्रक्चर कंपाऊंड. त्या सायक्लिक कंपाऊंडमध्ये फर्दर टू क्लास. वन इज द कार्बोक्सिलिक कंपाऊंड अँड अनदर इज द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. आपण फर्स्ट बघूया कार्बोसायक्लिक कंपाऊंड. कार्बोसायक्लिक कंपाऊंड मीन्स तुमचं त्यामध्ये फर्दर टू टाईप्स होतात. एक वन इज ॲरोमॅटिक अँड अनदर इज ॲलिसायक्लिक. ॲरोमॅटिक मीन्स तुमचं बेन्झिन कंटेनिंग स्ट्रक्चर किंवा कंपाऊंड, त्याला आपण काय म्हणतो ॲरोमॅटिक. आणि ॲलिसायक्लिक मीन्स तुमचं विदाऊट बॉन्डिंग सायक्लिक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ॲलिसायक्लिक कंपाऊंड. ॲरोमॅटिकमध्ये एक्झाम्पल बघूया आपण. बेन्झिन. ॲरोमॅटिक मीन्स बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगमध्ये तुमचे बेन्झिन रिंग इज अ थ्री बॉन्डिंग कंटेनिंग स्ट्रक्चर. अँड ॲलिसायक्लिक म्हणजे सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन मीन्स सायक्लो मीन्स तुमची सायकल आणि हेक्झेन मीन्स 6 कार्बन ॲटम विदाऊट बॉन्डिंग, 6 कार्बन कंटेनिंग सायकल. दिस इज कॉल्ड ॲज अ सायक्लोहेक्झेन. नेक्स्ट तर हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ organic compound. Classify into two class. One is aliphatic compound and another is a cyclic compound. Aliphatic मध्ये two class further. One is the saturated, another is the unsaturated. Saturated मध्ये तुमचं एक्झाम्पल अल्किन आणि अनसॅच्युरेटेड मध्ये तुमचं अल्किन अँड अल्काइन. फर्दर क्लास सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक कंपाऊंड मध्ये तुमचं रिंग स्ट्रक्चर कंपाऊंड. जेवढे पण रिंग स्ट्रक्चर कंपाऊंड आपण बघतो तुमचे ॲनिलीन and another different cyclic structure is called as a cyclic compound. त्यामध्ये टू क्लास. वन इज द कार्बोक्सिलिक कंपाऊंड, अनदर इज द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. कार्बोक्सिलिक कंपाऊंडमध्ये तुमचे टू टाईप्स होतात, ॲरोमॅटिक अँड
alicyclic. And next is the heterocyclic compound. Heterocyclic compound means the heterocyclic compound are the cyclic compound in which one or more carbon atom is replaced by atom like nitrogen, oxygen, sulfur. And then such compound are called as a heterocyclic compound. Heterocyclic compound म्हणजे काय, तर तुमचे जे पण कंपाऊंड आहे, ज्या कंपाऊंडमध्ये सायक्लिक कंपाऊंड असेल, सायक्लिक कंपाऊंडमधलं जेव्हा पण तुमचा एखादा कार्बन ॲटम रिमूव्ह होतो आणि त्या जागेवर कोणतं तुमचं सल्फर, ऑक्सिजन हा ॲटम बाइंड होतो आणि ज्यावेळेस तुम्हाला नवीन कंपाऊंड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. नेक्स्ट बघूया आपण पॉईंट हायड्रोकार्बन. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन? Hydrocarbon are the simple organic compound which consist of carbon and hydrogen only. Simple. Hydrocarbon means hydrocarbon. त्याच्या अनाउन्समेंट्समध्येच त्याचं पूर्ण डेफिनेशन लिहिली आहे. हायड्रोकार्बन, हायड्रो मीन्स तुमचा हायड्रोजन आणि कार्बन तुमचं कार्बन. जे पण ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तुमचा कार्बन आणि हायड्रोजन कंबाईन असतो, फक्त हायड्रोजन आणि कार्बन, त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन कंपाऊंड. द सिरीज ऑफ हायड्रोकार्बन विच डिफर बाय CH2 मिथिलीन ग्रुप आर नोन ॲज अ होमोलॉजिस सिरीज ऑफ हायड्रोकार्बन. आणि त्यामध्ये मग हायड्रोकार्बनची काय सिरीज आहे, आपण ते सिरीज बघूया. त्यामध्ये तुमचं मग CH4 मीन्स तुमचं मिथेन, C2H6 मीन्स तुमचं इथेन, C3H8 मीन्स प्रोपेन, C4H10 मीन्स ब्यूटेन, C5H12 मीन्स पेंटेन, C6H14 मीन्स हेक्सेन, C7H16 मीन्स हेप्टेन, C8H18 मीन्स ऑक्टेन, C9H20 मीन्स नॉनेन आणि C10H22 मीन्स डेकेन आणि C11H24 मीन्स अनडेकेन आणि C12H26 मीन्स डोडेकेन. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर बघता त्यावेळेस त्याचं केमिकल स्ट्रक्चर, त्याचा फॉर्म्युला, मिथेन मीन्स CH4 आणि इथेन मीन्स C2H6. त्यामध्ये आपण कार्बन, C2 मीन्स मिथेन मीन्स सिंगल कार्बन, इथेन मीन्स कार्बन कंटेनिंग 2 कार्बन ॲटम विथ 6 हायड्रोजन आणि मिथेन मीन्स 1 कार्बन ॲटम अँड 6 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन इज अ मिथेन. सिम्पल. आपण जर कंपेअर केलं मिथेनला इथेनला, तर ज्यावेळेस आपण कार्बनमध्ये एक कार्बन ॲड करतो मिथेनमध्ये, त्यानंतर तुमचं काय फॉर्म C2 आणि 2 हायड्रोजन ॲडिशन करतो, त्यावेळेस तुमचं काय झालं C2C6 झालं तुमचं इथेन. नेक्स्ट त्यामध्येच काय करायचं, 1 कार्बन ॲड करायचं आणि 2 हायड्रोजन मीन्स नेक्स्ट स्ट्रक्चर काय झालं तुमचं C3H8 मीन्स प्रोपेन. अशा प्रकारे तुम्ही ॲडिशन करू शकता. कार्बन 1 ॲडिशन ऑफ 1 कार्बन अँड 2 मॉलिक्युल ॲडिशन ऑफ हायड्रोजन, तुमचं नेक्स्ट स्ट्रक्चर तुम्हाला फॉर्म आहे. अशा प्रकारे तुमचं हायड्रोकार्बनची सिरीज. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. जे पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याचं आपण काय बघूया, नॉमेनक्लेचर. IUPAC, the word IUPAC stand for International Union of Pure and Applied Chemistry. IUPAC मीन्स तुमचं इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्यामध्ये मग रूल जे आहे, ह्या रूलनुसार आपण काय करू शकतो, आपण कोणत्याही अननोन कंपाऊंडचं नॉमिनेशन फाइंड आउट करू शकतो. त्यामध्ये आपण बघूया फर्स्ट रूल इज सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम इन द मॉलिक्यूल. फर्स्ट स्टार्टिंगला काय करायचं, जो पण तुमचा मॉलिक्यूल आहे, फॉर एक्झाम्पल इथं आपण बघितलं 2 मिथाइल ब्युटेन, त्यांनी काय सांगितलं, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल. जे पण ह्या स्ट्रक्चरमध्ये बघू आपण लॉंगेस्ट चेन दिसते, बरोबर, किती कार्बन ॲटम आहे, 1 2 3 4 5. हे पण स्टार्टिंगला आपण काय करतो, त्याला कार्बन ॲटमला जी पण लॉंगेस्ट चेन त्याला आपण त्याला नंबरिंग द्यायची, सिलेक्ट करायची लॉंग चेन. आपण फर्स्ट रूलमध्ये काय करायचं, सिलेक्ट द कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन, कार्बन कंटेनिंग लॉंगेस्ट चेन. सेकंड रूल काय सांगतो, काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम अँड गिवन द पॅरेंट नेम. सेकंड रूल काय सांगतो, आपल्याला जे पण आपण सिलेक्ट केलेली आहे लॉंगेस्ट चेन त्याला काय करायचं, आपण नंबरिंग द्यायची कार्बन ॲटमला. थर्ड रूल बघा. थर्ड रूल काय सांगतो आपल्याला, द कार्बन ॲटम इन द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इज नंबर इज सच अ वे दॅट ब्रँचिंग कार्बन हॅव अ मिनिमम नंबर. थर्ड नंबर काय सांगतो आपल्याला, जर तुमचं स्ट्रक्चर जर ब्रँचिंग असेल
मग त्यामध्ये आपण तुमची स्ट्रेचची कार्बन कंटेनिंग चेन कार्बन नंबरिंग जास्त लॉंग आहे की ब्रँचिंग कार्बनची लॉंग कार्बन कंटेनिंग नंबर आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर फोर्थ तुमचा रोल गिव्ह द नेम टू फंक्शनल ग्रुप अँड लोकेट द पोझिशन ऑफ कार्बन ॲटम. तुमचा चौथा रूल काय सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही नंबरिंग दिलेली असेल, नंबरिंग दिल्यानंतर तुम्हाला जो पण फंक्शनल ग्रुप आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतो, फॉर एक्झाम्पल इथं सेकंड कार्बन ॲटमला तुमचं मिथाईल ग्रुप आहे, मग आपण त्याला नेम दिलं मिथाईल ग्रुप अँड लोकेट फ्रॉम पोझिशन, आणि तो कोणत्या पोझिशनला बाइंड आहे आपण ते आयडेंटिफाय करतो. त्यामुळे त्याच्यानंतर नाव काय पडतं आपल्याला, 2-मिथाईल ब्युटेन. फर्स्ट रूलमध्ये आपल्याला काय सांगितलं, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. आपण काय केली, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, कार्बन 1, 2, 3, 4 ही आपण सिलेक्ट केली. सेकंड रूल काय सांगतो, काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम अँड पॅरेंट नेम. की यस आपण फर्स्ट रूलमध्ये काय केलं, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, त्यानंतर सेकंड रूलमध्ये नंबरिंग दिली आहे. थर्ड रूलमध्ये आपण काय केलं, जी पण ब्रँचिंग किंवा स्ट्रेच चेन आहे त्यामध्ये लॉंगेस्ट कोणची चेन आहे, स्ट्रेच चेन लॉंग आहे की ब्रँच चेन, आपण त्याला नंबरिंग दिली. त्यानंतर फायनल फोर्थ रूल काय सांगतो, जे पण तुमच्या स्ट्रक्चरमध्ये जे पण फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे तो कोणत्या पोझिशनला अटॅच आहे आपण त्याला करतो फाइंड आउट करतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण बघितलं सेकंड कार्बन ॲटमला 2-मिथाईल ग्रुप आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणलो, 2-मिथाईल ब्युटेन मीन्स 4 कार्बन कंटेनिंग ॲटम, इट्स कॉल्ड एज अ 2-मिथाईल ब्युटेन. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. द ऑर्गॅनिक कंपाऊंड आर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप ॲज फॉलो. जे पण आपण क्लासिफिकेशन बघणार होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, ते कशाच्या बेसवर आहे, तुमच्या फंक्शनल ग्रुप, जे पण फंक्शनल ग्रुप आहे त्यावर तुमचं काय डिफरंट आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. यामध्ये आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेसिस ऑन फंक्शनल. मग कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहे, त्यामध्ये फर्स्ट इज अल्केन इज अ फंक्शनल ग्रुप. त्याचं फॉर्म्युला आहे RH. आर मीन्स तुमचं मिथाईल ग्रुप, इथेन प्रोपाईल तुमचं कोणतंही आपण घेऊ शकतो. H मीन्स तुमचं हायड्रोजन, त्याला सफिक्स असतं IUPAC. ANE मीन्स अल्केन, आपण बघू शकतो नेममध्ये अल्केन, ANE इज अ सफिक्स. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ अल्किन ENE इज अ सफिक्स फॉर अल्किन. त्याचा फॉर्म्युला बघूया आपण, RCH डबल बॉन्ड CH2 मीन्स डबल बॉन्ड कंटेनिंग. जे आपण स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड कंटेनिंग असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्किन लाईक स्ट्रक्चर. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ अल्काइन मीन्स तुमचं YNE सफिक्स असतं लास्टला. त्याचं फॉर्म्युला बघूया आपण, RC ट्रिपल बॉन्ड CH. ज्या स्ट्रक्चरमध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्काइन. नेक्स्ट बघूया फंक्शनल ग्रुप अल्कोहोल मीन्स तुमचा अल्काइल ग्रुप, आर मीन्स अल्काइल ग्रुप अँड OH मीन्स तुमचा अल्कोहोल ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, ROH मीन्स तुमचा अल्कोहोल कंटेनिंग कंपाऊंड. ज्या पण केमिकल नेममध्ये OL सफिक्स असतो त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ अल्कोहोल कंटेनिंग अल्कोहोल लाईक कंपाऊंड किंवा सॅम्पल. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय तुमचा, RCHO. आर मीन्स तुमचं मिथाईल ग्रुप अल्काइल ग्रुप, CH मीन्स तुमचं कार्बन आणि OH तुमचा हायड्रोजन, O मीन्स डबल बॉन्ड. त्याचा सफिक्स काय अल्डिहाइडचा AL. जे पण ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर बघाल अल्डिहाइडचं त्यामध्ये काय असतं, CH3C डबल बॉन्ड OH, इट्स अ AL सफिक्स, इट्स कॉल्ड एज अल्डिहाइड. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ कीटोन मीन्स एका कार्बन ॲटमला 2 मिथाईल ग्रुप बाइंड असतात अँड प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड O, इट्स कॉल्ड एज अ स्ट्रक्चर फॉर कीटोन. याला सफिक्स असतं ONE. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ ॲसिडमध्ये आपण बघितलं तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, RCOOH. आर मीन्स तुमचा अल्काइल ग्रुप, CO तुमचा कार्बोनिल ग्रुप आणि OH मीन्स तुमचा ॲसिड ग्रुप. OH मीन्स ॲसिड ग्रुप, ज्यावेळेस बाइंड असतो कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड फॉर्म. त्याचा सफिक्स आहे OIC
ज्या पण केमिकल नेम आहे तुम्हाला लास्टला OIC सफिक्स दिसेल, इट इज द ॲसिड फॉर्म. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ इस्टर. इस्टरचं फॉर्म्युला काय आहे? RCOOR. RCOOR याच्यामध्ये OOR म्हणजे OC इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ इस्टर. नेक्स्ट बघूया आपण ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड मीन्स तुमचं RC OH. ॲसिडमधून तुमचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि त्यामध्ये क्लोराईड ॲटम बाइंड होतो. याला आपण काय म्हणतो? ॲसिड क्लोराईड मीन्स RCOCl. नेक्स्ट इज अमाइड. अमाइड इज अ RC NH2. NH2 group is a amide group functional bind to the carbonyl compound. It's called as a amide. Next is the amine. Amineचा फॉर्म्युला काय आहे? RNH2. RNH2 containing is the amine like structure. Next is the ether. Ether means तुमचं ROR. R means तुमचं alkyl methyl group. O is oxygen. R is a further another methyl group. 2 methyl group ज्यावेळेस तुमच्या 2 मिथाइल ग्रुपमध्ये ऑक्सिजन अटॅच असतो, ROR इज अ इथर लाईक स्ट्रक्चर. नेक्स्ट इज अ हलाइड. हलाइड मीन्स तुमचं मिथाइल RX. फॉर्म्युला इज RX. R मीन्स तुमचं मिथाइल ग्रुप. X मीन्स अ हॅलोजन ॲटम. हॅलोजन तुमचं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिड, X ॲटम. हे झालं तुमचं हलाइड. त्यानंतर नेक्स्ट इज अ फंक्शनल ग्रुप सायनाइड. सायनाइड मीन्स तुमचं RCN. R इज मिथाइल ग्रुप आणि C इज अ सायनाइड. हे झालं तुमचं सायनोअल्केन. आणि ज्यावेळेस तुम्ही RNC मीन्स तुमचं आयसोसायनाइड. नेक्स्ट इज अ अनहायड्राइड फंक्शनल ग्रुप. अनहायड्राइड फंक्शनल ग्रुप तुमच्यामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजनला तुमचं OCOR2 हा फंक्शनल ग्रुप असतो, त्याला आपण काय म्हणतो? अनहायड्राइड. अनहायड्राइड इज अ ॲसिड लाईक स्ट्रक्चर. नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट इज अ अल्केन. अल्केनचं एक्झाम्पल काय तुमचं? प्रोपेन. प्रोपेनमध्ये आपण बघितलं प्रोपेन मीन्स IPC नॉमेनक्लेचर आपलं काय सांगतं? फर्स्ट रूल इज अ सिलेक्ट लॉंगेशन. यामध्ये लॉंगेशन आपण सिलेक्ट केली. त्यानंतर काय नंबरिंग द्यायची कार्बन ॲटमला 1 2 3. 3 नंबर ऑफ कार्बन ॲटम. नेक्स्ट त्याला जर कार्बन ॲटमला जर ऑर्थ किंवा पॅरापोजिशन तुमचा फंक्शनल ग्रुप वाटायचं असेल तर ते फाइंड आउट करायचं आणि लास्टला तुमचं काय करायचं? त्याला नेम द्यायचं, कोणत्या पोझिशनला अटॅच आहे. याच्यामध्ये कोणताही फंक्शनल ग्रुप बाइंड नाही, त्यामुळे आपण त्याची नंबरिंग कशी होईल? इट इज अ स्ट्रेट चेन स्ट्रक्चर. 1 2 3. 3 कार्बन आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? आपण प्रोपेन. त्यानंतर नेक्स्ट इज अ अल्किन. अल्किनमध्ये एक्झाम्पल बघितलं आपण प्रोपिन. प्रोपिन मीन्स तुमचे प्रोपिन मीन्स 3 कार्बन कंटेनिंग ॲटम. ह्या कंपाऊंडमध्ये 3 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे आणि त्यामध्ये डबल बॉन्ड इट इज अ डबल बॉन्ड कंटेनिंग स्ट्रक्चर, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? प्रोपिन. अशा प्रकारे अल्कोहोलचं एक्झाम्पल इथेनॉल. इथेनॉल मीन्स तुमचं अल्कोहोल कंटेनिंग बाइंड टू द कार्बन ॲटम इन दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ इथेनॉल. नेक्स्ट अल्डेहाइड. अल्डेहाइडचं एक्झाम्पल प्रोपेनॉल. प्रोपेनॉलमध्ये तुमचं presence of 2 carbon atom and joined CHO. CHO is a aldehyde functional group. Next ketone. ketone मध्ये for example propane. propane मध्ये COCH3 is the ketone suffix attached. नंतर नेक्स्ट ॲसिड. ॲसिडमध्ये इथोनिक ॲसिड आणि प्रोपेनिक ॲसिड. प्रोपेनिक ॲसिड COOH इज अ तुमचं ॲसिड फंक्शनल ग्रुप. बरोबर, त्यामुळे इथं काय याच्यामध्ये प्रेझेंट असतं 3 कार्बन ॲटम प्रेझेंट, त्यामुळे आपल्याला काय म्हणतो? प्रोपेनिक ॲसिड. अशा प्रकारे ॲसिड क्लोराईड, अमाइड, अमाइन. अँड नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ सेकंडरी ब्युटल. याला आपण सेकंडरी ब्युटल काय म्हणतो? तर कार्बन नंबर बघितले 1 2 3 अँड 4. याची ब्रँच स्ट्रक्चर इट इज अ ब्रँच लाईक स्ट्रक्चर. नंबरिंग तर 1 2 3 4. कार्बन
3 कार्बन ॲटम प्रेझेंट अँड 1 इज अ कार्बन नंबर 2ला काय आहे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी ब्युटाईल. नंतर नेक्स्ट स्ट्रक्चर टर्शियरी ब्युटाईल. टर्शियरी ब्युटाईल मीन्स तुमच्या कार्बन ॲटमला किती 3 मिथाइल ग्रुप बाइंड आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला टर्शियरी ब्युटाईल. आणि सेकंडरी मीन्स तुमच्या कार्बन ॲटमला 2 ग्रुप प्रेझेंट आहे, कार्बन 2 अल्काइल ग्रुप अटॅच, त्यामुळे आपण त्याला सेकंडरी म्हणतो. आणि टर्शियरी मीन्स तुमच्या एका कार्बन ॲटमला 3 मिथाइल ग्रुप अटॅच, तर आपण त्याला म्हणतो टर्शियरी ब्युटाईल स्ट्रक्चर. नेक्स्ट इज अ ब्युटाईल अमायनो. ब्युटाईल अमायनो मीन्स तुमचे 4 कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर अँड अटॅच टू अमाइन ग्रुप. अमाइन ग्रुप मीन्स NH ग्रुप अटॅच इन दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ब्युटाईल अमायनो. नेक्स्ट इज अ NH2CO. NH2CO मीन्स कार्बोमाइड. कार्बोमाइड मीन्स तुमच्या अमायनो ग्रुपला CO प्रेझेंट, त्याला आपण काय म्हणतो कार्बोन अमॉय. तर नेक्स्ट इज अ कार्बोमोलॉक्झी. कार्बोमोलॉक्झी मीन्स NH2 ग्रुप अँड 2 ऑक्सिजन प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर, इट्स कॉल्ड एज अ कार्बोमोलॉक्झी. नेक्स्ट इज अ कार्बोक्झी. COOH. COOH मीन्स तुमचा कार्बोक्झी फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट इज अ सायनो. सायनो मीन्स तुमचं CN. कार्बन अँड नायट्रोजन जर स्ट्रक्चर असेल त्याला आपण काय म्हणतो सफिक्स सायनो. नेक्स्ट इज अ CL फॉर्म्युला. CL मीन्स तुमचा क्लोरो. नेक्स्ट इज अ C2H5N. C2H5 मीन्स डायइथायलो अमाइन. डायइथायलो अमायनो आपण असं का म्हणतो डायइथाईल. डायइथाईल मीन्स इथाईल मीन्स तुमचं C2H5 हे तुमचं मिथाईल फंक्शनल ग्रुप, हे झालं तुमचं इथाईल फंक्शनल ग्रुप. डायइथाईल डाय मीन्स तुमच्या नायट्रोजन मीन्स तुमच्या नायट्रोजन मीन्स तुमचं अमायनो कंटेंट मीन्स नायट्रोजन. नायट्रोजन ॲटममध्ये त्यावेळेस 2 इथाईल ग्रुप अटॅच होतो, त्याला आपण काय म्हणतो डायइथाईल अमायनो. डायइथाईल अमायनो मीन्स तुमच्या अमायनो मीन्स तुमच्या नायट्रोजनला 2 इथाईल ग्रुप अटॅच असतो, त्यामुळे आपण त्याला म्हणतो डायइथाईल अमायनो. नेक्स्ट इज अ डायमिथाईल अमायनो. डायमिथाईल अमायनो मीन्स वरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलो डायइथाईल. इथाईल मीन्स C2H5 ग्रुप आणि डायमिथाईल मीन्स CH ग्रुप. मग याच्यामध्ये काय डायमिथाईल मीन्स तुमच्या नायट्रोजन ॲटमला 2 मिथाईल ग्रुप अटॅच असतो, त्याला आपण काय म्हणतो डायमिथाईल अमायनो. नेक्स्ट इज अ इथॉक्झी. इथॉक्झी मीन्स तुमचं इथेन. हे तुमचं इथेन मीन्स तुमचं अल्केन झालं. इथॉक्झी CH3CH2O. ज्यावेळेस तुमच्या कार्बन ॲटम म्हणजे 2 कार्बन ॲटम आणि 5 हायड्रोजन ॲटम प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, याला आपण काय म्हणतो इथॉक्झी. ऑक्सिजन जर असं लास्टला तुमच्या स्ट्रक्चरमध्ये त्याला काय म्हणतो ऑक्झी. मग इथं कोणचा ग्रुप आहे, इथं हायड्रोकार्बन कोणचा, इथं हायड्रोकार्बन कोणचा इथे याच्यामध्ये तुमचे इथेन आहे, त्यामुळे इथं ऑक्सिजन ॲटम अटॅच असल्यामुळे प्रेझेंट असल्यामुळे आपण याचं प्रोनाऊन्स कसं करतो आपण इथॉक्झी. नेक्स्ट इज अ इथेनाईल. इथेनाईल मीन्स प्रेझेन्स ऑफ ट्रिपल बॉन्ड इन टू 2 कार्बन ॲटम, इट्स कॉल्ड इथेनाईल. नेक्स्ट इज अ फंक्शनल ग्रुप F मीन्स तुमचा फ्लोरो. नेक्स्ट इज अ ग्युनिडायनो. ग्युनिडायनो मीन्स तुमच्या कार्बन ॲटमला 3 अमायनो ग्रुप प्रेझेंट असतात आणि त्याच्या कार्बन ॲटमला 1 इज अ डबल बॉन्ड कंटेनिंग अमायनो ग्रुप, इट्स कॉल्ड एज अ ग्युनिडायनो. नेक्स्ट इज अ आयसोब्युटाईल. आयसोब्युटाईल मीन्स तुमचं आयसोब्युटाईल मीन्स 1 2 3 सेकंड कार्बन ॲटमला तुमचं 2 और 3 1 कार्बन ॲटमला तुमचे 3 ग्रुप प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो आयसोब्युटाईल. ब्युटाईल मीन्स तुमचे 3 कार्बन ॲटम मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन. 4 कार्बन कंटेनिंग मिथाइल ग्रुप, इट्स कॉल्ड एज अ आयसोब्युटाईल स्ट्रक्चर. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघूया आपण फिनॉक्झी. फिनॉक्झी मीन्स तुमचं बेन्झिन रिंग प्रेझेन्स ऑफ बेन्झिन रिंगला तुमचं एक ऑक्सिजन अटॅच असेल तर आपण त्याला म्हणतो फिनॉक्झी फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट इज अ HS मीन्स मर्कॅप्टो मीन्स प्रेझेन्स ऑफ 1 हायड्रोजन अँड 1 सल्फर ग्रुप, इट्स कॉल्ड एज अ मर्कॅप्टो. नेक्स्ट इज अ CH3O मीन्स तुमचं CH3 मीन्स मिथाईल आणि O मीन्स ऑक्सिजन, त्याला आपण IPS नंबर त्याचं त्याला काय म्हणतो आपण नंबर दिलं
ऑनस सफिक्स काय म्हणला ऑक्झे मिथॉक्झे मीन्स तुमचं CH3ला 1 CH3 फंक्शनल ग्रुपला 1 ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट असेल तर आपण त्याला म्हणतो मिथॉक्झे. आणि हे जर तुमच्या इथेन फंक्शनल ग्रुपला जर तुमचं ऑक्सिजन असेल तर आपण त्याला काय म्हणतो इथॉक्झे. प्रोपेनला असेल तर प्रोपेनऑक्झे. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ फिनाईल मीन्स तुमचं बेन्झेन रिंग आणि त्याला कार्बन ॲटमला अटॅच असतं तुमचं C6H5, त्याला आपण काय म्हणतो फिनॉक्झी. नेक्स्ट इज अ सल्फोनामाइल मीन्स तुमच्या नायट्रोजनला 1 सल्फो ग्रुप H2NSO2 सल्फो ग्रुप अटॅच असतो तुमच्या अमाइनला, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो सल्फोनामाइल. सल्फॉमाइल तुमचं सल्फोनिक फंक्शनल ग्रुप आणि अमाइल मीन्स तुमचं अमाइनो कंटेनिंग फंक्शनल ग्रुप इज H2NSO2 सल्फोनामाइल. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ सल्फानिलामाइड. सल्फा मीन्स तुमचं SO2NH ग्रुप. ॲनिल मीन्स तुमचं ॲनिलिन मीन्स तुमचं इथं बेन्झिन रिंग आणि NH2 पॉईंट. अमायडो मीन्स तुमचं अमाइड ग्रुप, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो सल्फानिल अमायडो मीन्स तुमचं तुमच्या ॲनिलिंग रिंगला तुमचं सल्फोनिल ग्रुप मीन्स SO2 ग्रुप आणि अमायडो मीन्स NH ग्रुप अटॅच असतो, त्याला आपण काय म्हणतो सल्फानिल अमायडो. नेक्स्ट इज अ टोसाइड. फर्दर व्हिनाईल CH2 CH तुमचं इज अ व्हिनाईल ग्रुप. आणि नेक्स्ट इज अ NO2 मीन्स तुमचा नायट्रो ग्रुप. नेक्स्ट इज अ N प्रोपाइल मीन्स तुमचं प्रोपाइल मीन्स 3 कार्बन कंटेनिंग प्रेझेन्स ऑफ 3 कार्बन कंटेन इट्स कॉल्ड एज अ प्रोफाइल. आणि N प्रोपाइल मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर इट्स कॉल्ड एज N प्रोफाइल. CH3 CH2 CH2 याला तुमच्या इट इज अ ओनली 3 कार्बन प्रेझेंट, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो प्रोपेन. आणि N मीन्स तुमच्या प्रोपेन कंटेनिंग स्ट्रक्चरमध्ये डिफरंट नंबर ऑफ कार्बन बाइंड होतील त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो नंबर ऑफ प्रोफाइल फंक्शनल ग्रुप. अँड लास्ट इज अ CHO मीन्स तुमचं फॉर्माइल. in this 39 all the example of organic functional group compound. आपण जे पण एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल बघितले फंक्शनल ग्रुप, हे सर्व इम्पॉर्टंट असतात एक्झाममध्ये. तुम्हाला विचारलं जातं फंक्शनल ग्रुप ऑफ, फॉर एक्झाम्पल फंक्शनल ग्रुप ऑफ तुम्हाला विचारलं जाईल बेन्झीन, त्याचं फंक्शनल ग्रुप काय तुमचं बेन्झीन रिंग काढायची, त्यामध्ये 3 बॉन्ड प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल आपण नेक्स्ट बघूया आपण तुमचं ॲनिलिन. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलिन. तुम्हाला असं जरी विचारलं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलिन, मग तुम्ही कसं स्ट्रक्चर आहे ॲनिलिन मीन्स तुमचं तुमची बेन्झिन रिंगला हे कार्बन नंबर 1 कार्बन ॲटमला NH2 ॲनिलिन ग्रुप प्रेझेंट असतो, त्याला आपण काय म्हणतो ॲनिलिन. नेक्स्ट जर तुम्हाला विचारलं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्डिहाइड, असं स्ट्रक्चर विचारलं तर तुम्ही काय करायचं अल्डिहाइडचं स्ट्रक्चर फंक्शनल ग्रुप ड्रॉ करायचं. थँक्यू सो मच.